नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी आता स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असते. तर आता सुमित्रा तेथे येते. सुमित्रा म्हणते की काय ग जानकी, काही मदत तुला हवी आहे का? तेव्हा आता जानकी म्हणते की आई नको, कारण आता आमटी भात मी टाकलेला आहे, एकदा उकळी आली की झालं आणि आता मी लगेच पटकन कोशिंबीर करते. अगदी अगदी आनंदाने ती हा स्वयंपाक करत असते. तेव्हा सुमित्रा खुश होऊन म्हणते की जानकी, अगं खरंच तू आहे ना, अगदी अस्तर आहेस अस्तर. अगं कपड्यांच्या आतमध्ये नाही का ते अस्तर असतं, की कपडा कितीही चांगला असला, कितीही महागाचा तो असला तरी सुद्धा काही वेळेस तो विरतोस ग, परंतु अस्तर लावल्यानंतर काही निघायची भीती नसते. आणि हे बघ ना, अगं तू सुद्धा या घराची अस्तरच आहे. तुझ्यामुळे आज शरूच्या चेहऱ्यावरचं जे काही हसू होतं ते गेलेलं हसू परत आलंच ग. तेव्हा आता बाहेर शर्वरीला असं हसताना बघून खरंच खूप बरं वाटलं. तेव्हा आता जानकी म्हणते की आई, अहो मी काहीच केलेले नाही, कारण शर्वरी वंश आहेच तितक्या समजूतदार. अहो आई, मी तुम्हाला खरंच सांगते की जेव्हापासून लग्न होऊन या घरामध्ये मी आले ना, तेव्हापासून शर्वरी वंशांचा तो अल्लडपणा आहे ना, तो अगदी गळून पडलेला आहे. कसं आहे की आई, आत्ताच्या या 21व्या शतकात स्त्री खरंच किती सक्षम असते, करिअर मध्ये तिने किती उच्चांक गाठवते, परंतु ती आई होऊ शकत नाही याची उणीव तिला आतून असे कायम पोखरत राहत. असंच काहीच त्यांच्या बाबतीत झालेलं आहे. म्हणून आता जानकीचे डोळे सुद्धा भरून येतात. परंतु आई, तुम्ही काही काळजी करू नका, म्हणून ती आईंना सुद्धा एक खूप मोठा असा धीर देत. आई, हे बघा आम्ही प्रयत्न नाही थांबवलेत. ऋषिकेशच्या ओळखीचे एक डॉक्टर आहेत आणि खूप मोठे असे प्रख्यात डॉक्टर ते आहेत. त्यांच्याकडे गेल्यानंतर नक्कीच काहीतरी असा शर्वरी वंशाला फरक पडेल. त्यामुळे मी आणि ऋषिकेश या दोघांनी ठरवलेलं आहे की आता शर्वरी वंशाला त्या डॉक्टरांकडे घेऊन जायचं. त्यानंतर आता इकडे सारंग हा आपल्या ऐश्वर्याला भेटायला निघालेला असतो. तेव्हा आता बाहेर वॉचमॅन झोपलेला असतो आणि आता गेट उघडं दिसतं, म्हणून सारंग डायरेक्ट आतमध्ये घुसतो. तेव्हा आता संपत आणि त्याचे सयाजीचे जे काही गुंड आहेत तर ते सारंगला अडवतात आणि सारंगला म्हणतात की काय रे, कुठे निघालास? तेव्हा आता सारंग म्हणतो की मी ऐश्वर्याला भेटायला निघालो. तेव्हा आता तो संपत म्हणतो की हे बघ, तुला असं नाही भेटता येणार. तेव्हा सारंग म्हणतो की का भेटता येणार नाही, मला जाऊन द्या. म्हणून तो जबरदस्तीने आत जायला निघतो. तर आता संपत आहे तर त्याचे गुंड आता हे सारंगला धरतात. तेव्हा आता सारंग त्यांना काही ऐकायला तयार नसतो. सारंग म्हणतो की हे बघा, मला जाऊन द्या. आणि तेवढ्यात आता सयाजी समोरून येतो. तेव्हा आता सयाजी सारंगकडे बघत असतो आणि सारंग सयाजीकडे. तेव्हा सारंग म्हणतो की हे बघ, तू आता यायचं नाही, तू डायरेक्ट बाहेर जायचं. तुझ्यासाठी या घराचे दरवाजे कायमचे बंद असतील. तेव्हा सारंग म्हणतो की हे बघा डॅडा, एकदा मला ऐश्वर्याला भेटून द्या. परंतु सयाजी ऐकायला तयार नसतो. सयाजी आता पूर्णपणे मोठ्याने ओरडतो की एकदा मी तुला सांगितलं की बाहेर जायचं म्हणजे जायचंच. त्या रणदेव्यांनी माझ्या आयुष्याला घराच्या बाहेर काढलं, त्यामुळे तुझं आता इथे काय काम आहे? तेव्हा आता सारंग म्हणतो की हे बघा, रणदेव्यांनी ते केलं असेल, परंतु त्यात माझी काही चूक नाही. हे बघा, अहो डॅडा, मी ऐश्वर्याला फोन केला होता आणि त्या थोडेसे चिडल्या होत्या, त्यामुळे माझं ऐका, मला ऐश्वर्याला भेटून द्या. तेव्हा आता सयाजी म्हणतो की अरे थोड्याशा, अरे तिचा पूर्णपणे भडका उडालेला आहे, तिच्या मनामध्ये अख्खा वनवा पेटलेला आहे, त्यामुळे तिच्या कुणाशी बोलत सुद्धा नाही आणि जेवत सुद्धा नाही, कळले ना तुला? तेव्हा आता सारंग म्हणतो की म्हणूनच मी तुम्हाला म्हणतो की डॅडा, मला त्यांच्याशी बोलून द्या, मला त्यांना भेटून द्या. मला पूर्ण खात्री आहे की माझ्याशी बोलल्यानंतर मात्र त्यांना अगदी बरं वाटेल. सयाजी म्हणतो तिचा कोण लागतो, तू तिचा कोणी लागत नाही. तेव्हा सारंग म्हणतो की अहो डॅडा, मी त्यांचा नवरा आहे. तेव्हा आता सयाजी म्हणतो की होता नवरा, आता नाही. ती तुला नवरा सुद्धा मानत नाही आणि ती तुझी कोणी लागत नाही, त्यामुळे मी तुला एकदा सांगितले येथून निघायचं. तेव्हा सारंग ऐकायला तयार नसतो. सारंग म्हणतो की मी जाणार नाही. तेव्हा लगेच आता सयाजी संपतला त्याच्या हातातील गन मागतो. सयाजी आता ती बंदूक हातात घेतो आणि सारंगच्या डोक्याला ती बंदूक लावत म्हणतो की हे बघ, मी तुला आत्ताच सांगून ठेवतो, तू आत्ता एकदा घरात यायचं नाही, कायमचं या घरातून बाहेर निघून जायचं. तेव्हा आता तेवढ्यात जी ऐश्वर्या मागून येते. ऐश्वर्या आता सयाजीला म्हणते की डॅडा. तेव्हा आता ऐश्वर्या पुढून आलेली बघून सारंगला आनंद होतो. सारंग लगेच धावतच ऐश्वर्या जवळ येतो. ऐश्वर्याला म्हणतो की हे बघा ऐश्वर्या, मला फक्त 2च मिनिट तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते काय हो, आता बोलण्यासारखं काय राहिलेलं आहे? तुमच्या घरच्यांनी तर मला घराच्या बाहेर काढलेलंच आहे, मग आता मोशीच्या बाहेर जायचं का? तेव्हा आता सयाजी ओरडतो. सयाजी
सयाजी म्हणतो की आयशू अगं तू कुठेही जाणार नाही आणि सारंगला म्हणतो की ह्या बुटक्या वांग्याला मी आता बाहेर फेकतो म्हणून तो पुन्हा सारंगच्या डोक्याला पिस्तूल लावतो। तेव्हा ऐश्वर्या पुन्हा सयाजीचा हात धरते आणि ती पिस्तूल बाजूला घेते आणि रागाने ती डॅडाला म्हणते की डॅडा अहो तुम्ही सारंगवर गन कशी रोखलीस। आता मुद्दाम ऐश्वर्याचा दुसरा प्लॅन सुरू होतो कारण ती आता सारंग समोर हे नाटक करायला सुरुवात करते की सारंगची तिला खूप काळजी आहे असं ती आता मुद्दाम दाखवते आणि सयाजीच्या हातातील ती गन हिसकावून घेते आणि म्हणते की डॅडा हे बघा हा माझ्या आणि सारंग मधील विषय आहे यात तुम्ही मध्ये पडू नका। तेव्हा आता सयाजी हळूच म्हणतो की ऐशू अगं ऐक ना माझं परंतु ऐश्वर्या जोरात ओरडते की डॅडा आतमध्ये जा। तेव्हा आता सयाजी आता सारंगकडे बोट अगदी धमकावत म्हणतो की बुटक्या अरे तू आता तर माझ्या हातातून वाचला परंतु यापुढे मात्र तुझी गॅरंटी नाही हे तुला समजलंस का। तेव्हा आता सारंग तर खूप घाबरतो तर सयाजी आतमध्ये निघून जातो। तेव्हा ऐश्वर्या आता त्या गुंडांना सुद्धा बाजूला जायला सांगते। सर्व गुंडे आता बाजूला निघून जातात। त्यानंतर आता इकडे रणदिव्यांच्या घरामध्ये सुमित्रा जानकीला म्हणते की जानकी अगं तू आणि ऋषिकेश या घरात आहात तर मला कोणतीही काळजी नाही ग। अगं मी कधी बोलून नाही दाखवलं परंतु जेव्हा तू आणि ऋषिकेश या घरामध्ये नव्हतात तेव्हा खरंच मी किती वेळा तरी तुम्हाला अशी हाक मारायचे आणि जेव्हा तुमची ओ माझ्या कानावर येत नव्हती तेव्हा मला कुठे कळायचं की आता तुम्ही घरात नव्हते म्हणून। तेव्हा आता जानकीचे डोळे सुद्धा भरून येतात। जानकी आता डोळे भरून आपल्या डोळ्यातील पाणी पुसून सुमित्राच्या डोळ्यातील पाणी पुसते आणि आई जेव्हा आम्ही घरात नव्हतो तुमच्याशिवाय एक एक दिवस आम्ही कसा काढला हे आमचं आम्हाला माहिती हो परंतु आई अहो आता तसं नाही होणार हो। अहो आई ते दिवस गेलेत विसरलो आपण ते सगळं। आता तुम्ही कधीही हक्काने हाक मारा कधीही हक्काने आम्ही ओ देऊ। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की बरं आणि सुमित्रा खुश होते झाली ना सर्व तयारी मी सगळ्यांना जेवायला आवाज देऊ का। तेव्हा आता जानकी म्हणते की आई अहो सगळे घरात आहेत परंतु सारंग भाऊजी कुठेही दिसत नाही मी त्यांना बराच आवाज दिला परंतु ते कुठेही दिसत नाही। सुमित्रा म्हणते की काय सांगतेस जानकी सारंग घरात नाही गेला कुठे हा मुलगा। त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या सारंगला घेऊन आतमध्ये येते आणि बोला काय बोलायचं आहे तुम्हाला कारण आता बोलायसारखं असं काय राहिलेलं आहे। तुमच्या जानकी वहिनीनं मला घराच्या बाहेर काढलं हाताला धरून आणि तुमची आई जेव्हा सगळ्यांसमोर माझ्या थोपाडीत मारत होते तेव्हा तर तुम्ही अगदी शांत उभे होते ही तुम्ही कुणाला काहीच म्हणले नाही अगदी समोर टॅच्यू बनून तुम्ही उभे होतात। इतका माझ्यावर अपमान आणि माझा अगदी फरफटत घराच्या बाहेर मला काढण्यात आलं तरी सुद्धा काही कुणाला तुम्ही बोलले नाही मग आता असे खांदे पाडून का तुम्ही मला भेटायला आलात। तेव्हा आता सारंग म्हणतो की ऐश्वर्या प्लीज ऐकून घ्या। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की अहो सारंग एक नवरा बायकोच्या बाजूने असतो परंतु तुम्ही काय केलं तुम्ही तर एकाच बायकोला बाजूला टाक जेव्हा बोलायला हवं होतं तेव्हा तर तुम्ही मूग गिळले होते आणि गप्प बसले होते आणि आता मला भेटायला तुम्ही कशाला आणि काय इथे आला। तेव्हा आता ऐश्वर्या इतकी बडबड करते हे बघून सारंग तर खूप ओरडतो। सारंग म्हणतो की हे बघा ऐश्वर्या अहो तुम्ही आता मला बोलून देणार आहात का नाही मी तुमची बाजू समजू शकतो परंतु माझं काय मी कशी काय तुमची बाजू घेऊ सांगा ना मला। एक बायको म्हणून तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं परंतु ऐश्वर्या एक सून म्हणून तुम्ही काय केलं तुम्ही नानांना मारण्याचा प्रयत्न केलात अहो तुम्ही माझ्या वडिलांना मारायचा प्रयत्न केलात का आणि तरी सुद्धा तुम्हाला असं वाटतं की मी तुमची बाजू घेऊ का अहो तुम्ही अशी अपेक्षाच कसं करू शकता। तेव्हा आता ऐश्वर्या उठते ऐश्वर्या म्हणते प्रेमाची अपेक्षा अहो सारंग मी तुमच्याकडून कधीही कोणतीच अपेक्षा नाही ठेवली। जो मुलगा ज्याच्यावर म्हणजे त्याच्या वडिलांनी त्याला जे काही सांगितलं त्यावरच विश्वास ठेव तर त्या मुलाकडून मी वेगळी अशी कोणती अपेक्षा ठेवणार आहे। तेव्हा आता सारंग म्हणतो की नाही ऐश्वर्या तुम्ही असं नाही बोलू शकत कारण नेहमी मी तुमच्यावर विश्वास ठेवला माझ्या स्वतःपेक्षा जास्त विश्वास मी तुमच्यावर ठेवला। अहो जेव्हा तुम्ही मला सांगितलं होतं की नानांना जानकी वहिनीने ढकलले तेव्हा मात्र डोळे मिटून मी तुमच्यावर विश्वास ठेवला होता परंतु आता मात्र जेव्हा नानांनी स्वतःच्या तोंडाने हे सर्व सांगितले तर मी कसा तुमच्यावर विश्वास कशी मी तुमची बाजू घेऊ। अहो एवढं सगळं होऊन सुद्धा जर ऐश्वर्या मी तुमची बाजू घेतली असते तर सगळ्यांनी मला मूर्खात काढलं असते। तेव्हा ऐश्वर्या हसते ऐश्वर्या म्हणते की अहो मूर्खात त्यांनी तर तुम्हाला अगोदरच मूर्खात काढलेला आहे। जेव्हापासून ती जानकी या घरात आलेली आहे तेव्हापासून तिने तुम्हाला मूर्खात काढले ना तिने तुम्हाला व्यवस्थित शिकून दिले आणि ना तुम्हाला कोणती जागा मिळून दिली। अहो तुमची तिने अगदी माती केली माती तुमच्या हातामध्ये माती देऊन तिने तुम्हाला शेतीत राबवायला बोलवलं आणि तिने स्वतःबद्दल काय स्वतःचा नवरा मात्र छान कंपनीमध्ये ऑफिस मध्ये एसी मध्ये बसला आणि माझा नवरा काय एका हातामध्ये खोरं घेऊन शेतामध्ये राबतो आणि जेव्हा मी तुमच्या आयुष्यामध्ये आले तेव्हा तुमच्या आयुष्याचं हे चित्र बदललं तुमचं राहणीमान बदललं तुमचं सगळं काही बदललं। जी लोक तुम्हाला बायकोचा बैल म्हणत होते त्या लोकांनाही माहिती नाही तर त्याच बायकोने
सारंगने तुमच्या हातातील शेतातील जे काही बैल होते ते सोडले। सारंग, माझ्यामुळे जे काही झालं, तुमच्यामध्ये बदल झाला, माझ्यामुळे तुम्ही ऑफिसमध्ये हक्काच्या मालकीच्या खुर्चीवर जाऊन बसला, माझ्यामुळे लोक तुम्हाला ओळखायला लागले की यस सर, हॅलो सर, माझ्यामुळे काही लोकांनी तुम्हाला 10 काम आणून दिले, तुम्हाला तुमच्या हक्काचं सर्व काही मिळालं आणि त्या घरात सुद्धा सारंग तुम्हाला कोणी विचारत नव्हतं, माझ्यामुळे तुम्हाला त्या घरात किंमत सुद्धा मिळायला लागली हो। ते सगळं काही मी तुम्हाला मिळवून दिलं आणि हीच गोष्ट आहे की त्या जानकीला ती सहन झालेली नाही, कारण तिला हे माहिती होतं की सारंग पूर्णपणे जर तयार झाला तेव्हा आता तिच्या नवऱ्याला कोणतेही हक्क नाही राहणार, तो मागे पडेल आणि कंपनी हा सारंग पुढे घेऊन जाईल। मग अहो सारंग, त्या लोकांचं काय? त्या लोकांना म्हणजे त्या जानकी आणि ऋषिकेशला घरामध्ये कुत्र सुद्धा विचारणार नाही अशी त्यांची अवस्था झाली होती। या सर्व गोष्टीमुळे ती इनसिक्युअर झाली आणि तिला आपल्या हक्कात आणि आपल्या नवऱ्याच्या हक्कामध्ये कोणीही दुसरं नकोय म्हणून तिने सर्वांसमोर मला खोटं पाडलं। तेव्हा आता सारंग म्हणतो की हो ऐश्वर्या, एकदम बरोबर आहे, तुम्ही एकदम बरोबर बोलतात। तेव्हा सारंगच्या डोळ्यात पाणी येतं। सारंग म्हणतो की ऐश्वर्या, अहो इतकं सगळं काही घडलं, परंतु या सर्वावर मी कसा विश्वास ठेवू, मी काही चूक तर नाही ना करत। तेव्हा आता ऐश्वर्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी असतं, कारण सारंग समोर हे सर्व ती नाटक करते आणि सारंगला म्हणते की हे बघा सारंग, अहो तुम्ही नका विश्वास ठेवू, मी तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवा म्हणून नाही सांगत, आणि हे बघा कोणीच माझ्यावरती विश्वास ठेवू नका। आणि बाय द वे सारंग, तुम्ही इथे कशाला आला होतात? मला जाब विचारण्यासाठीच ना, आणि ते सुद्धा तुम्हाला धड विचारता येत नाही। तेव्हा आता सारंगला काय उत्तर देऊ हे काही कळत नसतं, तर ऐश्वर्याच म्हणते की काही हरकत नाही म्हणून, कारण आजपर्यंत मी तुम्हाला एवढ्या सगळ्या काही गोष्टी शिकवल्या, मग जाब कसा विचारायचा बरं तेही मी तुम्हाला शिकवते। तेव्हा मात्र ऐश्वर्या लगेच हातामध्ये ती बंदूक घेते आणि ती बंदूक आता ती सारंगवर रोखते। तेव्हा आता सारंग खूपच घाबरतो, आपले हात वर करतो आणि घाबरूनच उभा राहतो। तेव्हा मात्र ऐश्वर्याने गन आता पूर्णपणे रोखलेली असते। सारंग पूर्णपणे घाबरलेला असतो की ऐश्वर्या, अहो काय करतात तुम्ही? सारंगचा पूर्णपणे थरकाप होत असतो, तर ऐश्वर्या हसते आणि म्हणते काय झालं सारंग, पूर्ण घाबरलेत? अहो सारंग, किती घाबरतात ओ तुम्ही? अहो सारंग, मी तुमचा जीव नाही घेणार, आणि परत थोडंसं रडण्याचं नाटक करते आणि म्हणते की अहो सारंग, कारण माझा तुमच्यामध्ये जीव अडकलेला आहे। तेव्हा सारंगच्या जीवात जीव येतो आणि त्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं। तो म्हणतो की ऐश्वर्या, तर आता ऐश्वर्या म्हणते की हा गन तुम्ही हातात घ्या आणि ह्या गनने तुम्ही माझा जीव घेऊ शकता। तर सारंग नाही म्हणतो, तर ऐश्वर्या म्हणते की अहो तुम्हाला सुद्धा हेच वाटतं की तुमच्या नानांना मी ढकललंच म्हणून? सारंग म्हणतो की नाही ऐश्वर्या, तर ऐश्वर्या म्हणते की सारंग, तुम्हाला सुद्धा असंच वाटतं की मी तुमच्या नानांना ढकललं म्हणून? मी त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता। अहो मग ही गन हातामध्ये घ्या आणि आज काय तो माझा निकाल लावून टाका। तेव्हा सारंगचा पूर्णपणे थरकाप होतो। सारंग म्हणतो की नाही ऐश्वर्या, अहो ऐश्वर्या काय चाललं तुमचं? म्हणून सारंग मागे मागे सरकत असतो, परंतु ऐश्वर्या मात्र आता ती गन घेऊन पुढे पुढे येत असते आणि सारंग तर बिचारा खूप असा घाबरून जातो। ऐश्वर्या म्हणते की अहो सारंग, मी तर तुमचं काम खरंच इतकं सोपं करून देते, आणि खरंच अहो मी तुमच्या नानांना ढकललं, ह्या सर्व एरवी तुम्हाला प्रश्नाची उत्तरं नाही मिळाली हो। अहो तुम्हाला ते समजत नाही, तुमच्या हातामध्ये त्या उत्तरं आहेत। तेव्हा सारंग आपल्या हातामध्ये ती गन घेतो आणि नाही नाही असं करत असतो। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो ही बंदूक आहे ना, ह्या बंदुकीने सगळे काही प्रश्न सुटतात ओ, आणि बंदूक कशी धरायची हे तुम्हाला शिकवते। म्हणून ती आता सारंगच्या हात धरते आणि सारंगच्या हातामध्ये ती बंदूक मात्र ती आता अगदी कशी धरायची हे शिकवत असते। सारंग बिचारा पूर्णपणे घाबरून गेलेला असतो, नाही नाही करत असतो आणि हातापायांचा पूर्णपणे त्याचा थरकाप उडालेला असतो। आणि हे बघा, ही गन आहे तर ती अशी धरायची, हा गन असा ओढायचा आणि सरळ तुम्ही माझ्यावर अशी बंदूक रोखायची, गोळी झाडायची। म्हणून ऐश्वर्या आता बंदुकीसमोर मुद्दाम नाटक करत उभी राहते। सारंगचा पूर्णपणे थरकाप झालेला असतो, त्याला पूर्णपणे घाम फुटलेला असतो की ऐश्वर्या असं वेड्यासारखं का वागतात। आणि आता ऐश्वर्या म्हणते की सारंग गन ओढा, परंतु सारंग लगेच आता घाबरतच गन बाजूला घेतो आणि ऐश्वर्या, अहो तुमचं काय चाललं असं म्हणतो। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सारंग, मी तुम्हाला जे सांगते अगदी तसंच करा। सारंग माझं ऐका, मी तुम्हाला जे सांगते तेच ऐका, आतापर्यंत सगळे काही गोष्टी मी तुमच्या ऐकत आले। ऐश्वर्या म्हणते की आता तुम्ही माझ्यावर गन रोखा आणि खरंच मी तुम्हाला सांगते माझं ऐका। सारंग नाही नाही करत असतो। तेव्हा ऐश्वर्या पुन्हा आता सारंगचा हात धरून ती गन आपल्या डोक्याला लावते आणि सारंगला म्हणते की मी तुम्हाला जे सांगते ते ऐका, मी आजच्यापर्यंत जे जे काही केलं ते सगळं
सगळं काही तुम्ही आठवा आणि मला सांगा मी चूक आहे की बरोबर, आत्तापर्यंत जे काही मी केलं ते बरोबर आहे की चूक, त्याचं मला अगदी आठवून उत्तर द्या। तुमच्या घरामध्ये तुम्हाला मान मिळवून देण्यासाठी मी जे जे काही केलं ते बरोबर होतं की चूक। सारंग आता डोळे झाकून घेतो आणि ऐश्वर्या आता त्याच्याशी गोल अशी बिंकत त्याला ही सर्व विचारत असते। तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला तुमच्या हक्काचं स्थान मिळवून देण्यासाठी मी जे जे काही केलं होतं ते बरोबर होतं की चूक होतं। सौमित्र मला सोडून गेल्यानंतर मी तुमच्याशी लग्न केलं, ते बरोबर होतं की चुकीचं होतं? मी सारंगशी लग्न करायला तयार होते आणि मी प्रत्येक गोष्टीत प्रत्येक वेळेत तुमची साथ दिली, मी तुमचा धरलेला हात कधीच सोडला नाही, हे सर्व बरोबर होतं की चुकीचं होतं? तेव्हा आता सारंगने डोळे झाकून ते सर्व आठवण्याचा प्रयत्न केलेला असतो। तेव्हा आजीने त्याला जे काही कान भरून सांगितलेलं असतं की अरे ऐश्वर्याने तुझ्यासाठी जे काही केलं ते सगळं काही बरोबर होतं रे, ते सगळं आता सारंगला डोळे झाकवताना आठवतं। ऐश्वर्या म्हणते की अहो मी तुमच्यावर जीवापाड प्रेम केलं, ते बरोबर होतं की चुकीचं होतं? तेव्हा आता सारंग रडत असतो आणि त्याला आजीचं बोलणं आठवतं की तू ऐश्वर्याला एकटं सोडू नकोस। तेव्हा ते आठवते। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की जर सारंग तुम्हाला अजून सुद्धा असंच वाटत असेल की मी जे जे काही केलं तर ते चुकीचं होतं, मी चुकीचे आहे, मी गुन्हेगार आहे, तर तुमच्या हातामध्ये बंदूक आहे आणि ती बंदूक माझ्यावर रोखा आणि मला मारून टाका। तेव्हा आता सारंग म्हणतो की नाही ऐश्वर्या, तर ऐश्वर्या म्हणते की सारंग मला मारून टाका। सारंग नाही करतो आणि ऐश्वर्या तेच म्हणते, सारंग मारा मला, गोळी चालवा। सारंगचा हात अगदी थरथर कापत ती बंदूक शेवटी सारंगच्या हातातून खाली पडते आणि तो नाही नाही करत आपले दोन्ही हात कानाला लावतो। तेव्हा ती खाली पडलेली बंदूक ऐश्वर्या उचलते। तिला आता खूप असा आनंद मनातून होत असतो, परंतु सारंगला काही दाखवत नाही। सारंग बिचारा पूर्णपणे आता ऐश्वर्याचं जे काही आहे ते ऐकतो आणि आता पूर्णपणे तो ऐश्वर्याचंच ऐकायचं ठरवतो। तेव्हा ऐश्वर्या ती बंदूक उचलते आणि सारंगला विचारते की सारंग अहो काय झालं, ही बंदुकीतील गन रोखण्यात आणि माझ्यावर तो ओढवण्यात काही तुम्हाला अशी हरकत नाही हो, तुम्ही माझ्यावर गोळी नाही झाडत, परंतु आता मीच माझा शेवट करते, म्हणून ती लगेच आपल्या डोक्याला ती बंदूक लावते। तेव्हा सारंग तर खूप घाबरतो, ऐश्वर्याच्या हातातील बंदूक तो ओढतो आणि ऐश्वर्या अहो काय करतात तुम्ही, अहो सोडून द्या, अहो ऐश्वर्या काय चाललं तुमचं हे सर्व, ऐश्वर्या असं करू नका आणि जर तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्ही माझी मदत करा, अहो खरं काय आणि खोटं काय खरंच ऐश्वर्या मला काही कळत नाही हो, आणि हे बघा ऐश्वर्या मला तुम्ही चुकीच्या नाही वाटत, परंतु ऐश्वर्या नक्की खरं काय ते खरंच मला काही कळेनासे झाले। तो ऐश्वर्याच्या जवळ येतो, ऐश्वर्या माझा गोंधळ झाला आहे हो, मला प्लीज समजावा। तेव्हा ऐश्वर्या सारंगला बाजूला लोटते आणि थोडंसं हसून म्हणते की चल चल जा बाजूला। अहो सारंग मी काय बोलायचं आता, आणि हे बघा मी फक्त तुम्हाला एवढंच सांगेल की त्या जानकीचा प्लॅन सक्सेस झाला, आणि सारंग अहो तिला तर हेच हवं होतं, तिला स्वतःला एक संधी हवी होती, जी संधी आहे ना सहजपणे आपण तिच्या हातात दिली हो। अहो त्या जानकीने आपल्या घरावर ताबा मिळवला, तिने परत तुमच्या मनावर ताबा मिळवला, त्यामुळे आता ती आपलं अख्खं घर आणि घरातील लोकांना ती स्वतःच्या तालावर नाचवणार, आणि हे बघा सारंग तुम्हाला पटो किंवा न पटो शेवटी ती हेच करणार आहे। आजपर्यंत तिने तुम्हाला मूर्खात काढलं आणि इथून पुढे सुद्धा ती तुम्हाला मूर्खातच काढणार आहे, त्यामुळे सारंग जा शेतामध्ये जाण्याची सवय लावून घ्या, कारण इथून पुढे ती तुमचा बैल करणार आहे आणि तुमच्या हातामध्ये मात्र ती नांगर देणार आहे। विक्रांत भाऊजी काय सुरू करा। हो आणि तुम्हाला जेवण आवडतं ना माझ्या हातचं, एक तर बऱ्याच दिवसांनी। त्यानंतर आता पूजा वगैरे झाल्यानंतर सर्वजण एकत्र जेवायला बसतात। जानकी विक्रांत भाऊजींना म्हणते की अहो सुरुवात करा, तुम्हाला तर माझ्या हातचं जेवण खूप आवडतं, बरेच दिवस झालेत आपण असं एकत्र नाही जेवलो, इतक्या दिवसातून तुम्ही आलात त्यामुळे जेवण पोटभर करा। विक्रम म्हणतो की वहिनी अहो बास ना, तर जानकी म्हणते की अहो रणदिव्यांचा पाहुणचार आहे असं इतकं लगेच नाही म्हणतात। तेव्हा आता सर्वजण हसतात, तर आता आजी अवंतिकावर ओरडते की काय ग लक्ष आहेस की नाही। तेव्हा अवंतिका म्हणते की आजी अहो माझं तुमच्यावर व्यवस्थित लक्ष आहे हो, आणि हे बघा तुमचं श्रीखंड, तिसरी वेळ आहे तुमचं श्रीखंड घेण्याची। तेव्हा आता सर्वांना हसू येतं, तर आजी म्हणते की हो ना अगं मला माहिती आहे की तुझं लक्ष सगळीकडे असतं आणि सगळ्यांकडे असतं, परंतु आज मात्र आपल्यामध्ये सारंग नाही, हे तुमच्या लक्षात आले का तरी।
तेव्हा आता सर्वजण सारंगकडे बघत असतात, म्हणजे त्याची ती मोकळी खुर्चीकडे. तेव्हा जानकी म्हणते की हे बघा, मी सारंग भाऊजींना 2-3 वेळेस कॉल केला होता, परंतु त्यांनी माझा कॉल नाही घेतला. तेव्हा सुमित्रा म्हणते की जानकी, सारंगसाठी तू जेवण काढून ठेव बर का. तेव्हा जानकी म्हणते की आई, अहो सारंग भाऊजींसाठी केव्हाचं मी जेवण काढून ठेवलेलं आहे. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की बघितलंस का आई, अगं जानकीचं सगळ्यांकडे आणि सगळीकडे लक्ष असतं बर का. तेव्हा आता लगेच आजी म्हणते की हो ना, मी सुद्धा तेच सांगितलं होतं. तर विक्रम लगेच आता तो विषय बदलण्यासाठी म्हणतो की खरंच सारंगने मात्र हे जेवण मिस केलं आणि आज ही भाजी खरंच किती खूप छान झाली होती. तेव्हा आता जानकी म्हणते की विक्रम भाऊजी, अहो असं कसं मिस करतील, त्यांच्यासाठी मी सेपरेट भाजी काढून ठेवलेली आहे, कारण त्यांना माझ्या हातची बटाट्याची भाजी फार आवडते. तेव्हा सर्वजण अगदी खुश असतात. तर सुमित्रा म्हणते की खरंच सगळ्यांचे इतके आनंदी चेहरे बघून खरंच खूप छान वाटतं. खूप दिवसांनी आज इतके सगळे आनंदी या घरामध्ये सामील आहे. आणि अगं अवंतिका, अगं जावई बापूंना श्रीखंडांचा सुद्धा आग्रह कर. तेव्हा अवंतिका म्हणते की हो ना, घ्या ना भाऊजी. आणि प्रेमाने आता अवंतिका त्यांना श्रीखंड वाढते. तेवढ्यात आता सारंग खाली मान घालून घरात येतो. तेव्हा आता कुणाचं सारंगकडे लक्ष नसतं. सर्वजण आता इतके खुश होऊन एकमेकांशी हसत असतात. सारंग आता ह्या सर्वांकडे बारकाईने लक्ष देतो. तेव्हा विचार करतो की येथे मात्र मी सोडून सगळेजण अगदी आनंदात आहे, तर माझ्या आयुष्यामध्ये काय चाललं याचं कुणालाच घेणं देणं नाही, तर त्यामुळे आता मलाच काहीतरी असं करावं लागेल, म्हणून तो आता लगेच आपल्या रूम मध्ये निघून जातो. त्यानंतर आता ऐश्वर्या बेडवर झोपलेली असते. तर सयाजी तिला आवाज देत येतो की अगं ते बुटकं इथे कशाला आलं होतं असं विचारतो. आणि तो काय बोलला. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो डॅडा, तो काय बोलणार, तो तर फक्त एक प्यादा आहे, जे मी बोलणार शेवटी तेच तो करत राहणार. तेव्हा सयाजी म्हणतो की अगं प्याद सुद्धा होण्याच्या लायकीचं नाही, तो अगदी एक प्रकारचा जोकर आहेस तो. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की अहो डॅडा, जोकर सुद्धा खूप महत्वाचा असतो, फक्त त्याला योग्य वेळी खेळात वापरता आलं पाहिजे. आणि त्या सारंगला मी बरोबर असं लाईनवर आणते आणि आज मात्र मी असा एक डाव त्याच्या सोबत खेळू शकते की त्याचा उपयोग मला पुढे होणार आहे. आणि आता मात्र हा जोकरच त्या घरामध्ये मला पुन्हा राणीसारखं घेऊन जाऊ शकतो. त्यानंतर आता जानकी आणि ऋषिकेश रूम मध्ये येतात आणि शर्वरी आणि विक्रांत भाऊजीसाठी आपल्याला काहीतरी आता करावं लागेल, कारण मी थोड्या वेळापूर्वी त्यांची समजूत काढली, पण आपल्याला खास काही त्यांच्यासाठी तोडगा काढावाच लागेल. तुमचे ते मित्र आहे ना डॉक्टर, त्यांचं खरंच खूप मोठं नाव आहे, त्यामुळे माझं मन असं सांगतं की जर आपण त्यांना त्यांच्याकडे नेलं तर काहीतरी फरक पडेल असं वाटतं. आणि जर खरंच असे झाले तर लवकरात लवकर शर्वरी वंशांच्या घरात पाळणा हलेलो, त्यामुळे सगळेजण खूप आनंदी होतील. तेव्हा आता जानकीच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघून ऋषिकेश एकसारखा तिच्याकडे बघत असतो. तर आता जानकी विचारते की काय हो, काय झालं, तुम्ही असं का बघतात. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी, अगं हेच बघतोय, कारण या घरात आल्यापासून तू प्रत्येकाच्या मनाचा विचार करते, परंतु अगं तुझ्याबद्दल विचार करणारं या घरात तर कोणी दिसत नाही. जानकी म्हणते की ऋषिकेश, अहो तुम्ही नाहीत का, आणि तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला आणि मी नानांना सोडवलं आणि सगळ्यांना त्या गोष्टीचं कौतुक आहे हो. आणि हे बघा, अहो ऋषिकेश तुम्हाला एक गोष्ट सांगते की या घरामध्ये जास्त कोणी आनंदी असेल तर मी आहे. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो, आनंद, अगं आनंद तर आत्ता परत कुठे तुझ्या आयुष्यामध्ये आला ग, परंतु इतक्या दिवस जे काही आपण दुःख भोगलं, काट्याकुट्यातून प्रवास केला, त्याचं काय ग जानकी. अगं जानकी, आजपर्यंत आपण सगळ्यांचा विचार केला, पण तरी सुद्धा या घरात काही लोक आपला विचार नाही करत. हे ऐकून आता जानकी म्हणते की ऋषिकेश, अहो समोरचा जर गप्प असला तर त्याचा असा अर्थ होत नाही की त्याच्या मनात काहीच नाही असे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं तुझ्याकडून फक्त जानकी एकच चूक होऊन दे, आई परत तुझ्यावर अविश्वास दाखवे. तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेश प्लीज असं निगेटिव्ह बोलू नका, आपल्या घरात नाही मग कशाला भांडणं होतील. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं ती आपल्या मनातून म्हणजे सारंगच्या मनातून सुद्धा जायला हवी. तेव्हा जानकी म्हणते की जाईल, त्यासाठी सारंग भाऊजींना थोडासा वेळ द्यायला हवा. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं आज तर तो पूजेला नव्हता, मग तो कुठे गेला हे कळले का, त्यांना त्यांची थोडीशी स्पेस द्यायला हवी. तर ऋषिकेश म्हणतो की ती ऐश्वर्या घरातून गेली ना, त्यामुळे त्याचं डोकं जरा फिरलेलं आहे. त्यानंतर आता अवंतिका सारंग भाऊजींना जेवायला आवाज द्यायला जाते आणि दरवाजा वाजवते. अवंतिका जोरजोराने दरवाजा वाजवते, सारंग भाऊजींना आवाज देते की सारंग भाऊजी, अहो दरवाजा उघडा ना. परंतु सारंग मात्र आता दरवाजा उघडत नाही, म्हणून अवंतिकाला खूप टेन्शन येतं. ती खूप आवाज देते. घाईने जानकी आणि ऋषिकेशकडे येते. दादा होईने, सारंग भाऊजी दार उघडत नाही असं म्हणते, म्हणजे भाऊजी जेवले नाहीत आणि मगासपासून मी त्यांना जेवायला बोलावते, बहुतेक दार हे आतमधून बंद असेल, म्हणून घाईने आता तिघेही सारंगच्या रूम जवळ येतात आणि दरवाजा पुन्हा वाजू लागतो. तेवढ्यात सौमित्र सुद्धा येतो. तर अवंतिका म्हणते की अहो सारंग भाऊजी दार नाही उघडत, म्हणून आता सर्वजण आवाज
आवाज देऊ लागतात की सारंग, अरे सारंग दार उघड. तेव्हा आता त्यांच्या आवाजाने सुमित्रा, आजी हे सर्वजण तेथे येतात आणि काय झालं असं विचार. जानकी म्हणते की आई सावकाश. तर सुमित्रा सारंगला आवाज देते की सारंग, अरे दरवाजा उघड. तेव्हा मात्र आता सुमित्रा म्हणते की हे बघा दार तोडा. तर आता ऋषिकेश आणि सौमित्र हे सर्वजण दरवाजा तोडतात. तर आतमध्ये काय, आतमध्ये आता सारंगने काय केलेलं आहे, म्हणजे नाटक केलेलं आहे की खरं काय. तोंडातून फेस आलेला असतो आणि सारंग मात्र असा जमिनीवर पडलेला दिसतो. तेव्हा आता सारंगची अवस्था बघून सर्वांना एक प्रकारचा खूप मोठा धक्का बसतो. हातामध्ये त्याच्या एक बॉटल असते, म्हणजे त्याने विष घेतलेला आहे आणि स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे असं आता सर्वांना कळतं. सर्वांना हे बघून अगदी जबर धक्का बसतो, सुमित्राला सुद्धा. सर्वजण सारंग जवळ धावतात. सारंग सारंग करून सारंगला उठवण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की सौमित्र, अरे याच्या तोंडातून फेस येतोय. तेव्हा आता जे काही हातामध्ये बॉटल असते तर आता ऋषिकेश त्यावर नाव असतो आणि पॉइझन. आता असं म्हटल्यानंतर सर्वांना आणखीन धक्का बसतो. तेव्हा सुमित्रा चक्कर येऊन पडते आणि लगेच अवंतिका, जानकी सुमित्राला धरतात. तर ऋषिकेश म्हणतो की सौमित्र याला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल. सौमित्र तू गाडी काढ. तर सुमित्रा चक्कर येऊन पडलेली असते, तिला सुद्धा काही सुचत नसतं. जानकी आणि अवंतिका आई आई करत असतात. तेव्हा आता सारंगला उचलून हॉस्पिटलला नेले जाते. जानकी घाईने ती बॉटल उचलते आणि ती सुद्धा गावातच घेऊन जाते. तर आजी देवाला हात, अरे माझ्या सारंगला वाचव रे. तेव्हा आता ऋषिकेश ते हॉस्पिटलमध्ये घेऊन आल्यानंतर डॉक्टरांसमोर हात जोडतात. अहो डॉक्टर, याच्या तोंडाला फेस येतोय, आम्हाला असं वाटतं की याने औषध घेतलेलं आहे, म्हणून प्लीज तुम्ही आता याला वाचवावं. तेव्हा डॉक्टर म्हणतो की पण अगोदर तुम्ही पोलिसांना कळवले का. तेव्हा सौमित्र म्हणतो की नाही, मी कळवतो लगेच. तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की हे बघा, पोलिसांना कळवल्याशिवाय आम्ही त्यांच्यावर उपचार नाही करू शकत. सौमित्र म्हणतो की डॉक्टर, तुम्हाला माहिती आहे का, मी वकील आहे, मी तुम्हाला लगेच कळवतो. आणि ऑर्ड बॉय यांना आतमध्ये लगेच सारंगला घ्यायला सांगतात आणि ऋषिकेशला सगळं काही हॉस्पिटलच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यासाठी सांगतात. तेव्हा सौमित्र म्हणतो की दादा, मी पोलिसांना कळवतो आणि हॉस्पिटलच्या फॉर्मॅलिटीज सुद्धा पूर्ण करतो. आणि धावतच सौमित्र जातो. तर ऋषिकेशला आता सारंगची काळजी लागते. तेव्हा सौमित्र अवंतिकाला फोन करतो. तेव्हा तो रडत असतो. तर अवंतिका त्याला आधार देते की हे बघ सौमी, अरे सारंग भाऊजींना काही होणार नाही, तू प्लीज रडू नको. अरे तू जर इतका पॅनिक झाला तर तेथे सगळं काही कोण मॅनेज करेल बरं. तेथील फॉर्मॅलिटीज पूर्ण कर आणि जे काही होतं ते सगळे अपडेट्स मला तू देत राहा आणि तुम्ही इथली काळजी करू नका, मी आणि जानकी बहिणी येते आहोत. तेव्हा जानकी किचन मध्ये येते. तर अवंतिका फोन ठेवून जानकी बहिणींना विचारते आई कशा आहेत. तर जानकी म्हणते की अगं झालेल्या प्रकारामुळे त्यांना खरंच खूप ट्रेस आलेला. अहो कसं बसं मी त्यांना शांत करून आले. तर अवंतिका म्हणते की हो वहिनी, साहजिकच आहे. आई आणि नानांसाठी खरंच हे किती शॉकिंग असेल. जानकी म्हणते की अवंतिका तू आहे ना आईसोबत आणि नानांसोबत, मला बाहेर जायचं आहे, तोपर्यंत मी पटकन चहा ठेवते. तर अवंतिका म्हणते की हो वहिनी, ऐका तुम्ही प्लीज, हे सगळं मी करते, तुम्हाला बाहेर जायचं आहे ना, तुम्ही हॉस्पिटलला जाऊन या. तेव्हा जानकी म्हणते की मी हॉस्पिटलला नाही तर चौकशीसाठी जात आहे. सारंग भाऊजींची चौकशी करण्यासाठी मी जात आहे त्यांच्याबद्दल. सारंग भाऊजी कुठे गेले होते, कशासाठी गेले होते आणि कुणाला भेटून ते घरी आले, या सगळ्याची मला चौकशी करायची आहे. आणि दुपारी ते पूजेला घरी नव्हते आले, तर डायरेक्ट पूजेनंतर. आणि त्या दरम्यान असं काय झालं की घरी आल्यानंतर त्यांना विष प्यावं लागलं, त्यामुळे नक्की काहीतरी अशी अवंतिका गडबड आहे. अगं मी त्यांना ओळखते, कारण विष पिऊन स्वतःच्या जीवाची असं बरं वाईट करतील अशी त्यांच्यामध्ये हिंमत नाही. नक्की काहीतरी अशी गडबड आहे आणि ती गडबड आपल्याला शोधावी लागेल. तेव्हा अवंतिका म्हणते की हो वहिनी, तुमचं अगदी बरोबर आहे, जसं दिसतं तसं नाही, तुम्ही चौकशीला जा आणि जर काही अपडेट्स तुम्हाला मिळाले तर तुम्ही मला लगेच सांगा. जानकी म्हणते की अवंतिका तू आई आणि नानांची काळजी घे, असं बोलून ती आता निघून जाते. तेव्हा मात्र जानकी दरवाजातच असते. तर अवंतिका ते एक भांड असतं चहाचं, तर ते वहिनीला आवाज देते. अहो या भांड्याचा स्क्रू निघलेला आहे आणि तो कुठे आहे. तर जानकी तिला म्हणते की किचनच्या ट्रॉलीमध्ये सगळं काही एक गोल डब्बा आहे त्याच्यात आहे. तेव्हा आता स्क्रू ड्रायव्हर म्हणल्यानंतर जानकीच्या सर्व काही लक्षात येते. ती बारीक विचार करते आणि जेव्हा जानकी सारंग भाऊजींजवळ आत जात असते तेव्हा पायाला तिच्या तो स्क्रू ड्रायव्हर लागलेला असतो, म्हणून जानकी पळतच जाते. तर अवंतिका विचार करते की बहिणी अशा पळत का गेल्या असतील. त्यानंतर आता उपचार करून डॉक्टर बाहेर येतात. तर ऋषिकेश त्यांना सारंग बद्दल विचारतो. तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की ते अजून शुद्धीवर नाही आले, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि ते लवकर शुद्धीवर यायला हवे, त्यानुसारच आता त्यांची पुढची ट्रीटमेंट सुरू करावी लागेल. आणि सारंग जर लवकर शुद्धीवर नाही आला तर तब्येत क्रिटिकल होऊ शकते. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की अरे ह्या सारंगने काय उद्योग करून ठेवले. तर ऋषिकेश म्हणतो की आपली सुद्धा चूक झाली, आपण त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं होतं. आणि आता मात्र पोलीस सुद्धा चौकशीसाठी येतीलच आणि तेवढ्यात आता पोलीस चौकशीसाठी येतातच आणि ऋषिकेश रणदिवे असं म्हणतात. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब तुम्ही. तर इन्स्पेक्टर म्हणतो की हो, हल्ली तर रणदिवेंच्या सेवेसाठी मी हजरच असतो. आणि काय
हो तुमच्या घरात सतत असं काही ना काही घडत असतं का? घरचा वकील आहे म्हणून सतत असं पोलिसांना त्रास देणंही बरोबर नाही. आणि हे बघा, आम्हाला हॉस्पिटलमधून फोन आला होता की सारंग रणदिवे यांनी विष घेतलं म्हणून, आणि वकील साहेब ही सुसाईड केस आहे त्यामुळे काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावीच लागतील. तर सौमित्र म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब ही चुकून त्याच्या हाताने घडलेला आहे, हा अगदी सुसाईड करण्याचा प्रश्न नाही. तेव्हा आता वकील साहेब तुम्ही हे काय बोलतात? अहो सारंगचे वय अगदी 25-30च्या आसपास असेल आणि ते चुकून विष प्याले असं तुम्हाला वाटतं का? आणि ते काही लहान पोरगा आहे का चुकून हे विष पिण्यासाठी? नक्की तुम्ही आमच्यापासून काही लपवत तर नाही ना? ऋषिकेश सौमित्र इन्स्पेक्टर साहेबांकडे बघत असतो आणि हा मित्रांनो भाग येते संपतो पुढील भागामध्ये. ऐश्वर्या मात्र आता वेगळं रूप घेऊन आता मात्र सारंगकडे तिकडे हॉस्पिटलला येते आणि सौमित्र आणि ऋषिकेश मात्र एकमेकांना म्हणत असतात की हे सर्व त्याने त्या ऐश्वर्याचं ऐकून केलं असणार, आणि ऐश्वर्या डोक्यावर पदर घेऊन तेथे आलेली असते आणि ह्या दोघांचं बोलणं ऐकते आतमध्ये घुसते. आणि ह्या ऐश्वर्याने जरी घराच्या बाहेर गेलं असली ना तरी सुद्धा तिचे कारस्थान काही थांबणार नाही असं ते एकमेकांशी बोलत असतात. त्यानंतर जानकी आता तो स्क्रू ड्रायव्हर येते कसा याचा विचार कर. आतून दार बंद असताना आपण बाहेरून दार हे तोडलं, मग कडी कोंडा हा वाकडा व्हायला हवा होता. खिळे असे जसे बाहेर निघालेत जसे ऑलरेडी ते कोणी काढून ठेवलेले आहेत. आणि ती आता ती बॉटल सुद्धा चेक करते आणि हा वास तर ओळखीच्या औषधांचा वाटतो, हे पॉइझन नाही वाटत, म्हणून तिला बेडखाली एक बॉटल सापडते. तेव्हा आता जानकीच्या सगळं काही लक्षात येते की सारंग आणि ऐश्वर्या दोघांनी मिळून हा प्लॅन केलेला आहे. तर तेव्हा मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.